राहुल गांधी आता परभणीत पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी हे पोहोचतील। संतोष सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत आणि आपण ही दृश्य बघतोय। पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे परभणीमध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी ते दाखल होतील। योगेश बोरसे माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देतील। योगेश, थोड्याच वेळात राहुल गांधी पोहोचतात। निश्चितच राहुल गांधी परभणीत दाखल झालेले आहेत आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये ते आता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी दाखल होतील आणि त्या ठिकाणी ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचं सांत्वन देखील करणार आहेत। आणि ज्या पद्धतीने राहुल गांधी हे नांदेडहून थेट परभणीत दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबत राज्यातील सर्व प्रमुख काँग्रेसचे नेते आहेत, नाना पटोले, चेनी थल्ला हे सगळे नेते आज या परभणीत राहुल गांधी यांच्या सोबत उपस्थित असणार आहेत। या सगळ्या घटनेची माहिती राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडून घेणार आहेत आणि ज्या पद्धतीने न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता आणि त्या सगळ्या घटनेची माहिती घेऊन या संदर्भात राहुल गांधी नेमकी काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। त्या संपूर्ण घटनेमुळे राज्य राहुल गांधी आता दाखल झालेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आता परभणीमध्ये त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। यावेळेला देखील राहुल गांधी यांनी निळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला आहे। लोकसभेमध्ये निषेध करताना त्यांनी निळा टी शर्ट घातलेला होता आणि आज देखील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेले असतानाच त्यांनी निळा टी शर्ट घातलेला आहे। परभणीमध्ये 10 डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आलेली होती आणि त्या घटनेनंतर परभणीत मोठा हिंसाचार झाल्याचं दिसून आलेलं होतं आणि या घटनेत काहींना अटक देखील करण्यात आलेली होती आणि त्यामध्येच पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला होता। या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनात देखील उमटलेले आपण पाहिलेत आणि या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी हे परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी दाखल झालेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलं आहे, आदरांजली वाहिलेली आहे आणि त्यानंतर आता ते कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाकडे जातील। रमेश चेन्नीतला, नाना पटोले, त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ इतर नेते देखील यावेळेला राहुल गांधी यांच्यासोबत उपस्थित असलेले पाहायला मिळतात। प्रास्ताविकेची प्रतिमा जी आहे ती देखील या ठिकाणी भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आपण पाहिलं की राहुल गांधी हे आज परभणी दौऱ्यावरती आलेले आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी ज्यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू जो आहे तो झालेला होता त्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी राहुल गांधी दाखल झालेले आहेत। आता राहुल गांधी जे आहेत ते त्या कुटुंबियांसोबत संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर ते माध्यमांशी देखील संवाद साधण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय खरं तर राहुल गांधी परभणीत दाखल झालेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशी जे खरं तर परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जे प्रास्ताविक लावलेलं होतं त्या प्रास्ताविकेचं विटंबना जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर मोठी दंगल देखील या ठिकाणी उसळली। दगडफेकीच्या घटना देखील या ठिकाणी झाल्या होत्या। त्याच दरम्यान आरोपी म्हणून या ठिकाणी या सोमनाथ सूर्यवंशी यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची देखील बातमी समोर आली। त्यांच्या कुटुंबियांना तशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं होतं। त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून रोष जो आहे तो व्यक्त होत असताना आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि आपण पाहतोय खरं तर विरोधकांनी मोठा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी विधानसभा असेल त्याचबरोबरीने लोकसभेत देखील हा मुद्दा उचलून धरला होता। त्यानंतर आता राहुल गांधी लोकसभेचं अधिवेशन संपल्यानंतर या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळ राहुल गांधी या ठिकाणी चर्चा करतायत आणि त्यानंतर ते माध्यमांशी देखील संवाद साधण्याची शक्यता आहे। मग आपण पाहिलं की खरं तर लोकसभेत देखील हा मुद्दा जो आहे परभणीचा तो लावून धरला गेलेला होता। त्यानंतर आता राहुल गांधी स्वतः त्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतं। 10 डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडलेली होती आणि या घटनेनंतर परभणीत मोठा हिंसाचार झाल्याचं दिसून आलेलं होतं आणि याच घटनेत काहींना अटक देखील करण्यात आलेली होती। त्यामध्ये पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता आणि या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनात देखील मग ते केंद्रातला असो वा राज्यातला असो दोन्ही ठिकाणी उमटलेले पाहायला मिळाले। दरम्यान याच पार्श्वभूमीवर शरद पवार, अजित पवार यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली होती आणि आज
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी परभणीमध्ये त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। लोकसभेमध्ये या घटनेचा निषेध करताना राहुल गांधी यांनी निळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला होता आणि आज देखील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेण्यासाठी आलेले असतानाच पुन्हा एकदा निळ्या रंगाचा टी शर्ट घालून परिधान करून ते आलेले आहेत। यावेळेला त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देखील उपस्थित आहेत। रमेश चेन्नीथला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात तसेच इतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीसाठी राहुल गांधी परभणीत आलेत आणि त्यामुळेच पोलिसांनी हा कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे। परभणीमध्ये गेल्या काही काळापासून तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळाली होती आणि आज राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आले। दरम्यान राहुल गांधींच्या या दौऱ्यावरती बावनकुळेंनी देखील टीका केलेली होती। राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण हे दृश्य बघतोय। राहुल गांधी हे परभणीमध्ये आलेले आहेत। सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्यांचा आजचा हा परभणीचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेणार आहेत। आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला होता, त्यामुळे त्यांचीही भेट, सांत्वनपर भेट ते घेणार आहेत। या सगळ्यामध्ये आणि आपण ही दृश्य बघतो। राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतात, सांत्वनपर भेट घेण्यासाठी ते आलेले आहेत। ही घरामधली त्यांच्या दृश्य आपण बघतोय। सागर सुरोसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट परभणीमधून जोडले गेलेत। सागर, आपण बघतोय राहुल गांधी हे सध्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतात। सुमित, आपण पाहिलं की खरं तर राहुल गांधी जे आहेत ते आज परभणीच्या दौऱ्यावरती आहेत आणि जे न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा जो मृत्यू झालेला होता, या मृत्यूनंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट जी आहे ती उसळली। सागर, राहुल गांधी हे सध्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतात, माध्यमांशी संवाद साधतायत, याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। खरं तर राहुल गांधींनी यापूर्वी देखील या प्रकरणावरून टीका जी आहे ती सत्ताधाऱ्यांवरती केलेली आपल्याला पाहायला मिळालेली होती। त्याचबरोबर ज्या एकंदरीत घटना घडत आहेत महाराष्ट्रामध्ये त्यावर देखील टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते। आज या ठिकाणी राहुल गांधी परभणीमध्ये दाखल झालेले आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचं सांत्वन ते करत आहेत। खरं तर राज्यातील अनेक नेते जे आहेत ते देखील त्यांच्यासोबत आहेत। प्रदेशात नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासह अनेक नेते जे आहेत त्या ठिकाणी या राहुल गांधींच्या दौऱ्यात आहेत आणि ते कुटुंबियांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच राहुल गांधी नक्की काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर परभणी असेल, त्याचबरोबरीनं बीडसारख्या घटना ज्या आहेत यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। केवळ राज्याच्या राजकारणातच नव्हे तर केंद्रीय राजकारणात देखील या ठिकाणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता राहुल गांधी थेट परभणीमध्ये दाखल झाल्यामुळे एकंदरीतच राजकीय वातावरण जे आहे ते ढवळून निघाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे राहुल गांधी आता काही वेळातच माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत। नक्की काय भूमिका मांडतायत राहुल गांधी हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची ते भेट घेत आहेत। सुमित, नक्कीच। तर आपण ही दृश्य सध्या टीव्ही स्क्रीनवर बघतोय। राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यांच्या कुटुंबियांशी ते संवाद साधतात। नेमका प्रकार काय घडला होता, नेमकं त्यावेळेला काय घडलं होतं, या सगळ्याची माहिती सध्या राहुल गांधी हे त्यांच्या कुटुंबियांकडून घेतात। 10 तारखेला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आणि त्यानंतर एकूणच झालेलं आंदोलन आणि या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर मारहाण त्यांना करण्यात आली होती आणि या मारहाणीमध्येच त्यांचा मृत्यू झाला असा कुटुंबियांचा त्यांचा आरोप आहे। दरम्यान राहुल गांधी हे स्वतः
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या निवासस्थानी ते संवाद साधतात आणि तीच आपण ही दृश्य थेट बघतोय टीव्ही स्क्रीनवर। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडून सगळा प्रकार घटनाक्रम राहुल गांधी समजून घेतात, त्याचबरोबर त्यांचं सांत्वन देखील ते करताना पाहायला मिळतात। आजचा हा त्यांचा परभणीचा दौरा आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी स्वतः आलेले आहेत। परभणीमध्ये आज ते आहेत आणि याच वेळेला ते वाकोडेंच्या निवासस्थानी देखील जाणार आहेत। या राज्यामध्ये ज्यांची ज्या पद्धतीची नीती आहे किंवा तो काम करण्याची पद्धत आहे किंवा त्यांचा जो आयडियोलॉजी आहे त्यामध्ये हा दलित, आदिवासी, मागासवर्गीय कुठेच नसतो। त्यांनी आवाज करायचा नाही, आवाज केलं तर घरातून काढू, मारू आणि मारलं तरी आम्ही 5-10 लाख रुपये देऊ, सात्वन करू, याच्या पलीकडे तुम्ही बोलायचं नाही। राहुलजी उद्या तिथे भेटून त्या कुटुंबाचं सात्वन केल्यानंतर पुढची या संदर्भात सरकारच्या भूमिकेच्या संदर्भात आणि जे पोलिसांनी केलेलं जे काही तिकडे लोकांना ज्या पद्धतीनं लोकांना मारहाण केली तर यावर आमचं पुढची दिशा आम्ही ठरवणार। परभणीमध्ये पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करत लोकांना मारहाण केली आणि लोकांवर गुन्हे दाखल करून अटक केली असे आरोप सातत्याने केले जातात। आणि आज राहुल गांधी स्वतः सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी आपण बघतोय, त्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आहे, संवाद देखील ते साधतात। माझे सहकारी सागर सुरोसे आपल्यासोबत जोडले गेलेत परभणीमधून। सागर, राहुल गांधी आपण बघतोय सध्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतात। सुमित, आपण पाहिलं की खरं तर काही वेळापूर्वी जे आहे तर राहुल गांधी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची आई असेल, त्यांचे 2 भाऊ जे आहेत त्यांची भेट जे आहे तर राहुल गांधी घेत आहेत। खरं तर अतिशय साध्या पद्धतीने राहुल गांधी जे आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि खाली फरशीवरती बस राहुल गांधी या कुटुंबियांशी संवाद साधत आहेत। त्यांच्याकडनं त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, त्यांच्या काही तक्रारी आहेत आणि ज्या पद्धतीनं ही घटना घडली या घटनेच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी त्यांच्याकडून त्यांचं एकंदरीतच तक्रार जी आहे ती जाणून घेत आहेत आणि काय नक्की हा प्रकार घडलेला आहे ह्याची स्वतः राहुल गांधी चौकशी करताना पाहायला मिळत आहेत। कुटुंबीय भावूक झालेले आहेत, अतिशय खरं तर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं। कारण ह्या सर्व घटनाक्रमामध्ये त्यांच्या आई असतील, त्यांचे भाऊ असतील, यांना कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती। थेट त्यांना सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस स्टेशनमधून फोन आला की तुमच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि त्याला तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या परभणीच्या, अशा पद्धतीचा फोन जो आहे तो त्यांना गेलेला। त्यामुळे एकंदरीतच दुःखाचा डोंगर जो आहे तो या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियावर कोसळायला आपल्याला पाहायला मिळाला आणि खरं तर मोलमजुरी करून हा संपूर्ण कुटुंब जे आहे ते आपले गुजराण करत असतं आणि त्याच पार्श्वभूमीवर अशा पद्धतीची घटना घडल्याने हा अतिशय धक्का जो आहे तो त्यांच्या कुटुंबियांना बसलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि त्यामुळेच सोमनाथ सूर्यवंशी यांचं कुटुंबीय जे आहे ते अतिशय भावूक देखील असल्याचं चित्र पाहायला मिळते। त्याचबरोबरीनं या ठिकाणी राहुल गांधी त्यांची चौकशी करण्यासाठी स्वतः परभणीमध्ये दाखल झालेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधता आहेत आणि काय नक्की राहुल गांधी या संपूर्ण संवादानंतर माध्यमांशी बोलतायत, सत्ताधाऱ्यांवर कशा पद्धतीची टीका करतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय खरं तर राज्यातील अनेक नेते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत राहुल गांधींसोबत, ते देखील या कुटुंबियांची भेट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जो काही प्रकार घडला या प्रकारानंतर विरोधकांनी मात्र जोरदार हा विषय जो आहे तो विधानसभेत असेल, लोकसभेत असेल, सर्वच स्तरातल्या राजकारणामध्ये या ठिकाणी त्यांनी लावून धरलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता। त्यामुळे आपण पाहतोय की नक्की राहुल गांधी आता ह्या सगळ्या विषयावरती काय प्रतिक्रिया देतात, काय भूमिका मांडतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर स्वतः ते या ठिकाणी फरशीवर बसून या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचं सांत्वन जे आहे ते करता आहेत आणि सर्व घटनाक्रम त्यांच्याकडून जाणून घेत आहेत। खरं तर सोमनाथच्या कुटुंबियांनी सकाळीच TV9शी बोलताना असं सांगितलं की जे कोणी अधिकारी दोषी आहेत या दोषी अधिकाऱ्यांना फाशी व्हावी अशी आमची इच्छा आहे, असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे आपण पाहिलं की कशा पद्धतीनं या सर्व घटना ज्या आहेत त्या घडत गेलेल्या आहेत आणि या घटनेवरती राजकारणाचा देखील एकंदरीतच मोठा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला जो आहे तो सुरू आहे। राहुल गांधी आता या भेटीनंतर नक्की काय बोलतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित,
नक्कीच सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना घडली आणि या प्रकरणाची पोलीस तपास सगळं करत असून काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे। पण सूर्यवंशी यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। या सगळ्याची तात्काळ चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबियांची आहे। शरद पवार, त्यानंतर अजित पवार आणि आज राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। अजित पवारांनी देखील आश्वासन दिलेलं होतं यामागे कोणीही असेल त्या प्रत्येकाला दोषींवरती कारवाई होणार असं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं आणि त्यानंतर आज स्वतः राहुल गांधी देखील आलेले आहेत। त्यांच्या सगळ्या कुटुंबियांशी संवाद ते साधतात। नेमकं काय घटनाक्रम घडलेला होता तो जाणून घेतात, तसंच सांत्वन देखील करताना ते पाहायला मिळतात। पुन्हा एकदा जाणार आहोत माझे सहकारी सागर सुरसे यांच्याकडे। सागर, आज दिवसभरामध्ये याच ठिकाणी नाही तर वाकोडेंच्या निवासस्थानी देखील राहुल गांधी जाणार आहेत, तिथे देखील सांत्वनपर त्यांची भेट असणार आहे। सुमित, आपण पाहिलं की खरं तर वाकोडे जे आहेत ते खरं तर दलित चळवळीतले एक मातब्बर नेते होते। अशी अतिशय परखड अशी त्यांची ख्याती जी आहे ती या ठिकाणी होती आणि कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता ज्या ठिकाणी अन्याय असेल त्या ठिकाणी त्या अन्यायावरती तुटून पडण्याची भूमिका जी आहे ते वाकोडे यांनी कायमच घेतलेली आपल्याला पाहायला मिळत होती। त्यामुळे हरपलेला पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर 2 दिवसांपूर्वी शरद पवारांनी देखील वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली होती। त्यानंतर आता राहुल गांधी देखील त्यांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एकंदरीतच दोन्ही कुटुंबांचं सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी आज परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर ते वाकोडे यांच्या निवासस्थानी जाणार आहेत आणि तेथे देखील त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन राहुल गांधी करणार आहेत। आपण पाहिलं की खरं तर काही दिवसांपूर्वीच राज्यामध्ये सत्तांतर झालं होतं आणि सत्तांतरानंतर अशा घटना घडल्यामुळे एकंदरीतच विरोधकांनी यावरती जोरदार सागर, तुम्हाला थोडंसं थांबवतोय। बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिली, आपण ती ऐकूयात। घटना तर अत्यंत दुर्दैवी आहे, या बाबतीत शंकाच नाही, परंतु सत्ताधाऱ्यांची मानसिकता आहे ती आपण पाहिल्यानंतर त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या। आपण पाहिलं की सर्वोच्च सभागृहामध्ये सत्ताधारी ज्या पद्धतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करतायत याचा अर्थ त्यांचा पुरोगामी विचाराकडे पाहण्याची दृष्टी जी आहे तीच दुर्दैवी आहे। त्यामुळे ही घटना आहेच ते आहे, एकंदर मानसिकता दाखवणार आहे आणि जनता जागृतपणे हे सगळं पाहिलं पाहिजे त्या जनतेनं सुद्धा। खरं सांगतो याच्या हे बलिदान वाया नाही जाऊ दिलं पाहिजे असं मला वाटतं। तुमची 10 लाखांना हे बलिदानाचा विषय संपतो का? त्यांची मानसिकता समजते यामध्ये, जी दुर्दैवी मानसिकता सत्ताधाऱ्यांची आहे, ज्या पद्धतीनं ते विष पसरवण्याचं काम समाजामध्ये सध्या करतायत जाती धर्माच्या नावाखाली, हे तर अत्यंत स्पष्टपणे दिसतंय। खरं हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। तुमच्या 10 लाखांना हा विषय संपत नाही, ही मानसिकता बदलण्याचा मूळ विषय इथे आहे। इथं खरं म्हणजे प्रदेशाध्यक्ष त्यांनी काय बोलावं काय बोलू नये काय काळजी घेतली पाहिजे असं नाही आहे।